हॅलो नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि गुरुवार संपलासुद्धा, म्हणजे कधी सुरू झाला आणि कधी संपला हे सुद्धा कळालं नाही. असं वाटते की आत्ता सुरुवात झाली होती, पण चला ठीक आहे, दिवस पटपट गेले आणि आज आहे शेवटचा गुरुवार. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून घरातलं पटपट असं आवरून घेतलं आणि सामान मी आधीच आणून ठेवलं होतं कालच, कारण की म्हणजे कसं कालच आणून ठेवलं की दुसऱ्या दिवशी जास्त धावपळ होत नाही. आणि मी कसं सकाळीच पूजा मांडून घेते, म्हणजे कसं संध्याकाळचं नाही भेटत स्वयंपाक हे असं सगळं असतं, जास्त गडबड व्हायला नको. त्यामुळे मग मी सकाळीच पूजा मांडून घेते आणि छान वाटतं दिवसभर सकाळीच पूजा मांडली की. त्यामुळे मग मी सामान आधीच आणून ठेवलं होतं आणि सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठले आणि पटपट असं घरातलं आवरून घेतलं, पूजा मांडली. आणि आज शेवटचा गुरुवार, आज उद्यापन देखील होतं, तर त्याचंही सामान आणलं आणि त्यानंतर मग मी ते पूजा मांडली आणि आता रांगोळी काढायला घेतले. तर आज म्हटलं थोडंसं छान असं बॉर्डर रांगोळी जी असते ना, तर तशी काढून घेऊ म्हटलं, कारण की शेवटचा गुरुवार होता त्यामुळे. तर रांगोळी काढली, त्यानंतर मग मी बाहेरसुद्धा रांगोळी काढली होती. आता प्रत्येक गुरुवारी काय काढली नाही आहे, म्हटलं शेवटच्या गुरुवारीच छान अशी रांगोळी काढू. तर बाहेरचं देखील झाडून पुसून छान स्वच्छ करून घेतलं आणि हुंबरटासुद्धा छान पुसून घेतला होता आणि हळदी कुंकू वाहून घेतलं. त्यानंतर मग मी फुलं ठेवलेत दोन्ही बाजूला. तर ह्या गोष्टी मला तरी खूप आवडतं, म्हणजे छान वाटतं घरामध्ये सुद्धा. आणि बाहेरचं आवरून घेतल्यानंतर रांगोळी काढली मी दोन्ही साईडला, तुम्ही बघितलं असेल, अगदी छोटीशी काढली, कारण की कसं काही राहत नाही लगेच, म्हणजे मुलंही खेळत असताना कसं लगेच रांगोळी पुसली जाते. त्यामुळे म्हटलं अगदी छोटीशी रांगोळी काढू, दोन्ही साईडला काढली होती. ते सगळं आवरून घेतलं, पूजा मांडली. त्यानंतर मग मी म्हटलं थोडंसं छान तयार होऊ, कारण की आता तशी तर प्रत्येक गुरुवारीच मी साडी नेसत होते, अगदी सिंपल, पण आज म्हटलं थोडीशी छान तयार होऊ, कारण की आज शेवटचा गुरुवार होता. त्यामुळे मस्त अशी साडी घातली. तर आता साड्यांमध्ये पण कुठली साडी नेसायची असं पण एक असतं, कारण की आपलं काही असलं ना की आपण आधीच ठरवत बसतो, म्हणजे लेडीजचं तरी. तर मी छान अशी साडी काढली, छान तयार झाली. म्हणजे सकाळी माझं 10पर्यंत तरी झालेलं, म्हणजे 10:30पर्यंत पूजा वगैरे मांडून झाली. त्यानंतर मग मी थोडीशी तयार झाले आणि तिथून पुढे मग जी कहाणी असते तर ती वाचून घेतली आणि लगेच उद्यापन करून घेतलं. म्हणजेच की ज्या काही बायका आल्या होत्या तर अशाच आजूबाजूला म्हणजे आल्या होत्या, तर माझंही झालं होतं, मग लगेच मीही करून घेतलं. आणि ते काय मला दाखवता नाही आलं, कारण की गडबड खूप झाली, कारण बायका आल्या ना की लगेच पटपट सावरून घेतलं मी. त्यामुळे मग नंतर परत बोलत बसावं लागतं, त्यामुळे मग आल्या होत्या पटपट असं आवरून घेतलं आणि जास्त काय मला दाखवता आलं नाही. मीही म्हणजे माझं उद्यापन झालं, त्यानंतर मग मीही प्रत्येकाच्या घरामध्ये गेले होते आणि पूर्ण बिल्डिंगवर फिरणं, तर मग पाय खूप दुखतात आणि शेवटच्या गुरुवारी ना खूप म्हणजे असं दमल्यासारखं होतं, पण तितकंच भारी पण वाटतं, कारण की ना प्रत्येकजण एकमेकाच्या घरी जातं हळदी कुंकवाला, किंवा शेवटच्या गुरुवारी खूप भारी वाटतं आणि दिवस कसा जातो काहीच कळत नाही. तर ते सगळं झालं, म्हणजेच हळदी कुंकवाला हे जाऊन येणं हे सगळं झालं, म्हणजे 3:30पर्यंत झालं. तर म्हटलं स्वयंपाक हा लवकरच करायला घेऊ, आणि एकतरीनं खूप दमल्यासारखं झालं होतं, पाय खूप दुखत होते सगळीकडे फिरून फिरून, पण तरीसुद्धा म्हटलं स्वयंपाक लवकर करायला घेऊ. आणि आता असं ठरवलं होतं की साडी चेंज करावी आणि मगच मी स्वयंपाक करावा, कारण की साडीमध्ये ना अजिबात काम करायला जमत नाही, सवय नसल्यामुळे अजिबात जमत नाही साडीमध्ये काम करायला. त्यामुळे असं ठरवलं होतं की साडी चेंज करावी आणि त्यानंतरच मग स्वयंपाक करावा. पण आणि परत संध्याकाळी आणि 1-2 ठिकाणी जायचं होतं, आणि त्यामुळे म्हटलं की परत संध्याकाळी साडी नेसायची, आणि साडी नेसायची म्हटलं की त्यात आणखी थोडा वेळ जाणार, परत डबल वेळात यायच नको. त्यामुळे म्हटलं की राहू दे. आणि तसंही पूर्ण दिवस तरी गेलाच होता, 3:30 वाजल्या होत्या, म्हणजे 4च वाजल्या होत्या. मग मी स्वयंपाक करायला घेतलं, म्हटलं जाऊ दे आज एक दिवस तसाच स्वयंपाक करू, तरी काही सवय नाही आहे साडीमध्ये कामं करण्याची, तरीसुद्धा म्हटलं आज एक दिवस ठीक आहे. त्यामुळे मग मी स्वयंपाक करायला घेतला. आणि आज काय बनवायचं, तर आज मी बनवत होते पुरी, श्रीखंड आणि बटाट्याची भाजी, डाळ, आणि असं मस्त जिरा राईस भात बनवला होता, म्हणजे थोडेसे वाटाणे टाकून. असं सिंपल असं आजचं जेवण होतं आणि त्याची तयारी करायला घेतली, लवकर स्वयंपाक करायला घेतला.
म्हणजे 3:30 वाजताच मी थोडीफार तयारी केली होती, म्हणजे कुकर लावलेला, पुरी करण्यासाठी त्याचं पीठ मळून घेतलेलं, असं हे सगळं केलं आणि 4ला मी स्वयंपाक करायला घेतला. आता स्वयंपाक करायला खरं तरी जास्तीचा वेळ लागत नाही. एकदा का स्वयंपाकाची पूर्ण तयारी करून घेतली तर लगेच स्वयंपाक होतो. पण करण्याआधीच असं वाटतं की स्वयंपाक करायचं आहे असं वाटत राहतं. पण एकदा स्वयंपाक करायला घेतला की अर्ध्या पाऊण तासातसुद्धा स्वयंपाक होतो, लवकर होतो. आणि मी लवकर पटपट असं आवरायला घेतलं, म्हणजेच की 3:30 वाजता थोडीफार तयारी केली. म्हणजेच पुरीचं पीठ मळून घेतलं, कांदा टोमॅटो म्हणजे जे काही बटाट्याची भाजीसाठी लागणारं जे आहे कांदा मिरची हे सगळं तयारी कट करून घेतली किंवा पीठ मळून ठेवलं, कुकर लावला, असं हे सगळं करून घेतलं. 4 वाजल्यावर हे सगळं पटपट असं आवरून गेलं आणि त्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. म्हणजेच माझं 4:30 पर्यंत स्वयंपाक झाला अर्ध्या तासात. कारण स्वयंपाक म्हणजे फक्त डाळ भात आणि भाजी झाली होती, फक्त पुरी करायची बाकी होती. तिथून पुढे मला एक थोडासा व्हिडिओ अपलोड करायचा बाकी होता, जो की 2 दिवस झाले तो व्हिडिओ तसाच राहिलेला. तर म्हटलं चला आता अजून कुकरची वाफ जायची, तोपर्यंत म्हटलं की तो एक व्हिडिओ राहिलेला आहे तर तो अपलोड करून घेऊ. त्याच्यामध्ये माझे थोडंसं बसले, मग मी थोडा वेळ अर्धा 1 तास तरी बसले, अर्धा तास तरी बसले आणि त्यानंतर मग मी आता राहिली होती फक्त पुरी करायची बाकी होती. त्यामुळे म्हटलं की थोडंसं बसू आणि नंतरच मग करू. मग पटपट असं सगळं स्वयंपाक झाला. शेवटला पुरी बनवली मस्त गरमागरम आणि पुरीसुद्धा खूप छान झाली होती. म्हणजे अशी तेलकट झाली ना की खावीशी नाही वाटत, पण अशी तेलकट न झाली की बरी वाटते. आता गेल्या वेळी मी बनवली होती तर तेव्हा मी त्याच्यामध्ये रवा नव्हता टाकलेला, म्हणजेच की गव्हाचं पीठ आणि मैदा असं दोन्ही मिक्स करून बहुतेक मी ते पुरणपोळीसाठी पीठ मळलेलं आणि त्याच्यातलं थोडंसं राहिलेलं, तर मग त्याच्याच मी पुऱ्या बनवल्या होत्या आणि छोले केले होते. तर त्या पुरी इतके तेलकट झाल्या होत्या ना, म्हटलं आता ते पीठ आहे, चपाती पण चांगली नाही लागत. त्यामुळे मी काय पुरी बनवली आणि इतकं तेलकट झाल्या होत्या ना, त्या खाव्याशा पण वाटत नव्हत्या. आणि रवा टाकला ना की पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही, म्हणजे मी बनवते त्यावरून सांगते. म्हणजे मैदा आणि गव्हाचं पीठ असं दोन्ही मी मिक्स केलं आणि त्यानंतर मग रवा थोडासा टाकून थोडासा रवा मिक्स केला आणि तेल थोडंसं गरम केलं, म्हणजे 1-2 चमचा तेल गरम केलं चांगलं आणि त्याच्यामध्ये टाकलं, पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि पीठ छान मळून घेतलं आणि बाकीचा पटपट स्वयंपाक आवरून घेतला. आणि शेवटला मी पुरी बनवली, तर पुरी अजिबात तेलकट झाली नव्हती आणि मग अशा पुरी पटपट अशा बनवून घेतल्या छान, म्हणजे तेलकट झाली नव्हती त्यामुळे चांगली वाटली. आणि असा स्वयंपाक मी आवरून घेतला. 6पर्यंत माझं सगळं काय झालेलं, म्हणजेच की 6पर्यंत सगळं स्वयंपाक आवरून किचन छान स्वच्छ करून घेतलं. हे सगळं माझं आवरून झालेलं आणि माझा अवतार बघू शकताय कसा झालेला आहे. कारण पूर्ण दिवस जो आहे, आजचा दिवस ना कसा जातो काहीच कळत नाही शेवटच्या गुरुवारी, कारण की कामं पण भरपूर असतात घरामध्ये आणि दिवस कसा जातो अजिबात कळत नाही. स्वतःकडे अजिबात लक्ष द्यायला भेटत नाही. म्हणजे सकाळी तयार झाले होते बस तेवढंच, तिथून पुढे नंतर अजिबात टाईम भेटला नाही मला, कारण दिवस लगेच जातो. असं काही कामं असली किंवा काही असलं ना असं घरामध्ये तर दिवस लवकर जातो, पण आजचा दिवस मात्र खूप छान गेला. थोडीशी म्हणजे सणवार म्हटलं की कामं तर थोडी जास्तीची असणारच आणि शेवटच्या गुरुवार कसं उद्यापनही असतं, प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकवाला जायला लागतं, आपण जातो ते आपल्या घरी येतात असं. त्यामुळे दिवस कसा जातो काही कळत नाही, थोडंसं थकल्यासारखं वाटतं, पण ठीक आहे. आता स्वयंपाक करून घेतला, बघू शकता काय काय बनवलेलं आहे. पुरी बनवली, डाळ भात केलं आहे आणि मस्त श्रीखंड आहे. तर असं आजचं जेवण होतं. किचन स्वच्छ केलं, त्यानंतर देवापुढे नैवेद्य दाखवला आणि मस्त गरमागरम जेवण टी व्ही बघत पोटभर असं जेवण केलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.